नमस्कार, राम राम आणि हर हर महादेव मित्रांनो, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये. आहे नागपूरचा दुसरा ब्लॉग, जो की नागपूर टूरच्या पुढच्या सेक्शनमध्ये आपल्याला घेऊन जाणार आहे. तर हा ब्लॉग संपूर्ण बघा आणि वेळ न खाता हा ब्लॉग सुरू करतोय. फक्त जे कोणी नवीन असतील चॅनलवर त्यांनी फक्त चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ब्लॉगला एन्जॉय करा यार. माझ्याकडे थोडी चपाती शिल्लक होती, ती या गायला घालून टाकली मी. आता इकडून बाहेर पडलोय. आता वाजलेत 8 वाजलेत. आत्ता इकडून बाहेर पडले. जिथे मी राहिले रेल्वे स्टेशनच्या जवळ, तिथेच समोर आहे सीतापुर्ली फोर्टचं हे आहे, काय म्हणतो आपण, बॉर्डर. आता परत रेल्वे स्टेशनच्या त्या बाजूला जायचं आहे. तर आत्ता मी आलो आहे नागपूर शिवाजी सर्कल, शिवाजी चौक. इथं रामजी सावजी म्हणून पोहे आहेत फेमस, ते खाण्यासाठी. तोपर्यंत तुम्ही हे बघा, शिवाजी चौकमध्ये असं मेट्रो स्टेशनला डिझाईन केलेले आहे. मस्त आहे, लेस गर्दी आहे भाई इकडे. खरं तर तो पॉइंट रात्री करणार होतो, जो सुभाषनगरवाला आहे. तिथं एक स्वामी विवेकानंदांची स्टॅच्यू आहे. माझी रूम आहे 305 आणि ही एंट्री आहे. इकडे लिफ्ट आहे. तर हा आहे करंट आउटफिट. याच्यावरती शूज घालणार आहे. आणि आता मोठी बॅग आपल्याकडे काही नाही आहे, त्यामुळे निवांत लॉक करता येईल. मोठी बॅग मी जवळजवळ कालपासून घेऊन फिरतोय, कारण त्याला घेऊन फिरलंच पाहिजे होतं. सामान तर इकडे तिकडे ठेवू नाही शकत. पण आता रूम घेतल्यामुळं काय झालं की बॅग आता एका जागेवरती राहील आणि मी एक छोटी बॅग कॅरी करून फिरू शकेन. बाकी हे बघा, कपडे वगैरे सगळे मी वॉश करून सुकत ठेवलेत. तर हे जे यूज केलेले कपडे सगळे सुकून जातील मी येईपर्यंत. मी कार्ड आहे असं ठेवणार आहे, डोक लॉक करून जाणार आहे. असं प्लॅन आहे. रूम ठीकठाक आहे, पण बाकी इकडं पोर्ट आहे, त्या साईडला पोर्ट आहे. चांगल्या बजेटला मिळाली मला, कारण बाकी सगळ्या साध्या होत्या, त्या खूप लांब लांब एरियामध्ये होत्या. आणि मला सकाळी लवकर पण म्हणजे इकडून बाहेर पडायचं आहे जमलं तर, कारण जर आज सगळं पूर्ण झालं माझं फिरून, तर उद्या मी रामटेक करून परत मागं डायरेक्ट रेल्वे स्टेशनला येणार आहे, असं माझा प्लॅन आहे. पण मला आता फूडचं ठिकाण पण एक्सप्लोअर करायचे आहेत आणि हे पण करायचं आहे, म्हणजे प्लेसेस पण बघायचे आहेत. त्यामुळे दोन्ही डिफिकल्ट होणार आहे, कारण मेट्रो सगळीकडे जात नाही. मेट्रोपासून जवळजवळ 3-4 किलोमीटर आतल्या साईडला बाकीची जी पुढची ठिकाणं ते आहेत. तर चला बघूया मग कसं आता होते. आता मजा येणार आहे. आता कसं वजन आहे काय नाही. कॅप घेतला मी सोबत, पण घातलेली नाही. त्याचं कारण असं आहे
ही कॅप बघा घातली की डबल घाम येते, केस वगैरे सगळे भिजून जातात, त्यापेक्षा जरा विदाऊट कॅपच फिरणार आहे आता मी. शंकर स्क्वेअर, शंकर नगर म्हणू शकते, तिथं जावं लागणार आहे. तिथं हल्दीरामला जाणार पहिला, कारण भूक लागलेली आहे. तिथं हल्दीराम आहे, तिथनंच राईट साईडला टर्न घेऊन वॉकिंग डिस्टन्सवर दीक्षाभूमी आहे, तर तिथं जाणार. पोचलेले आता शंकरनगरमध्ये. आता इकडून राईट गेलं की हल्दीराम लागतं आहे आणि लेफ्ट साईडला दीक्षाभूमीला जायला रोड आहे. तर आधी हल्दीरामला जायचं आहे, थोडंसं इथलं फेमस फूड आहे ते ट्राय करायचं आहे आणि मग दीक्षाभूमीला जायचं असा प्लॅन आहे. लेट्स गो. आलो हल्दीराम जवळ. तर हल्दीरामला आलो आहे मी. खचाखच भरलेलं आहे सगळं, पण विषय असा आहे की रेट जर बघितलं तुम्ही तर एवढं पैशाचं कशाचं घेतं तुम्हाला समजतच नाही. पहिली गोष्ट मी मागवलं राज कचोरी. आता ती कचोरी फुललेली येणार, दही येणार आणि त्यात बरंच काय काय राहतं. सेम कचोरी, दही कचोरी म्हणून गावाकडे मागितली ती 25 ते 30 रुपयाला मिळून जाते. तरी पण म्हटलं आम्ही इथं ट्राय करून घेऊया. काय सांगू तुम्हाला, आता खरं तर आपल्याला मिल्क प्रोडक्ट सूट करत नाहीत, तरी पण मी दही कचोरी ऑर्डर केली. म्हणजे ती राज कचोरी कुठली होती ती. आता त्याची प्राइसिंग आहे 177. आणि विषय असा आहे की त्यामध्ये काय येते की कचोरी येते मोठी फुलक्यासारखी, त्याच्या आत म्हणजे दहीवडा असतो, थोडं क्रिस्पी राहते आणि सगळे शेव म्हणा बुंदी वगैरे दही थोडी क्वांटिटी जास्त असते. पण विषय हो आहे की कचोरी पण गार दिली आणि टेस्ट पण अशी नाही की बाबा एवढं प्राईस दिली पाहिजे. वेस्ट ऑफ मनी आहे, म्हणजे एवढं पैसे तर नाही लावायला पाहिजे त्यासाठी. हां, तर रस्ता क्रॉस करत होतो त्यामुळे थांबावं लागलं. तर मी म्हणत होतो की एवढा पैसा नाही लावायला पाहिजे. आणि तिथं विषय असा आहे की सगळ्याच प्रोडक्टचं म्हणजे काय म्हणा छोले भटुरे 200 रुपये आहेच, बऱ्याच ठिकाणी आहे, पण ठीक आहे म्हणजे त्याचं काय वाटत नाही एवढं. आणि नॉर्मल नाश्ता वगैरे आपल्या इकडं बर्गर कितीला मिळते भाई? 60 रुपये स्टार्टिंग आणि टॉप क्वालिटी 188 रुपये बर्गर. मी आपली प्राईस लिस्ट बघितली नसते तुम्हाला सांगायला. मॅकडीला पण लई 200 रुपये. काय बोले भाई, आपल्या इकडच्या लोकांचा एक प्रॉब्लेम आहे बाबा, माहिती आहे का? आपल्या इकडच्या लोकांना सोन्याचं जरी रस्तं करून दिलं, म्हणजे सोन्याचं जरी फुटपाथ करून दिलं बाजूनं चालायला, तरी त्याच्यावर लगवे करणार मेंढी. इकडं फुटपाथवर सगळ्या लगवे केलेलंच नुसतं, म्हणजे मागच्या साईडला आहे. आता इथनं पुढं तर ठीक आहे, साईडला सगळीकडं काय ना काय तर आहेच. काय बोलावं, असल्या गोष्टी सांगितल्या नाही पाहिजेत, पण ठीक आहे.
खटकलो, बाकी काय नाही म्हणून बोलायला लागते. जाऊ दे. ही आहे दीक्षाभूमीची बॉर्डर. सकाळसारखं ऊन आहे. स्वामीराव विवेकानंदांचं ते स्टॅच्यूकडे गेलो आणि ते बंद होतं. आता हे चालू असू दे फक्त, एवढंच माझं म्हणणं आहे. आता मध्ये तर कोण दिसत नाही. काय आता काय चालू आहे बंद आहे काय माहीत नाही. एंट्रीला गेल्याशिवाय समजणारच नाही. बघूया एंट्रीला जाऊन बघूया. चालू असेल तर जाता येईल, नाही तर पुढच्या पॉईंटला गेलं पाहिजे. तर आलोय मी इथं दीक्षाभूमीमध्ये. ही आहे ती माझ्या मागे दिसलेली. तर याच्या बाजूलाच आंबेडकर कॉलेज आहे, आंबेडकर इन्स्टिट्यूट ऑफ कॉलेज. आणि ही दीक्षाभूमी. पण हे आर्किटेक्चर छान आहे. आर्किटेक्चर जे दिसते ते बनवलेलं. असा घटनाक्रम आहे त्यावेळेचं काय काय झालं होतं हे.